शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना, वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना, भावी कृपा गजानना कोटी विघ्नाच्या बंधना, भावी दाता तुझ्या एक दत्ता गणाधार शिवरूपावरा, काल तोरणाती तुझा काळ आदर, भावदाही मोसंबी शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना, वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना, भावी कृपा गजानना कोटी विघ्नाच्या बंधना, भावी दाता तुझ्या एक दत्ता गणाधार शिवरूपावरा, काल तोरणाती तुझा काळ आदर, भावदाही मोसंबी तर मित्रांनो, आत्ता जे काही तुम्ही डेमो बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जराशी जरी तुम्हाला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे. कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपण मित्रांनो, आपण जे काही 2025ची जे काही आपण गणपती बाबा सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजमधला जे काही आजचा व्हिडिओ आहे आपण पार्ट 7वा झालेला आहे आपला. काही विषय नाही, एकदम खतरनाक व्हिडिओ केला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक वगैरे करून घ्यायचे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं ऑल मटेरियल आहे ते सर्व जे काही ऑल मटेरियलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिसणार आहे. तर काही विषय नाही मित्रांनो, स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगेल कसा व्हिडिओ एडिट करायचा काय नाही ते सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्ही. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, अलर्ट मशीनला ओपन करायचं आहे. अलर्ट मशीन जर तुमच्याकडे नसेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पिन करून ठेवलेलं आहे. तर टेलिग्राम चॅनलची जे काही लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, आपल्याला बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर बीट मार्कमध्ये मी तुम्हाला फक्त डॉयलॉग पिन जे ॲड करून दिलेले आहे. तर आता हे सर्व आपल्याला एडिट स्वतः तयार करायचं आहे. तर सर्वात काय करायचं, प्लेच्या देखील करायचं, मीडियामध्ये जायचं, जे काय तुमच्याकडे बाप्पाचे फोटो असतील ते ॲड करायचे. इथून काय करायचं, पुढच्या बीटला जायचं, इथपर्यंत या फुटला वाढून घ्यायचं आहे. त्याच फोटोवरती दाबून धरायचे आणि जे काय डॉयलॉग आहे या डॉयलॉगच्या खालती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे तशा प्रकारे. आता इथून काय करायचं, अशा प्रकारे डॉयलॉग जिथपर्यंत आहेत आपल्या तिथपर्यंत आपल्याला काय करायचं, या डॉयलॉगच्या खालती आपल्याला हे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. तशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो, तशा प्रकारे ॲड करून घ्या. एकदम खतरनाकपैकी काय नाही विषय, स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगेल, फक्त नाही स्किप करता बघला तर तुम्हाला सगळं समजणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी फोटो ॲड करून घेतलेले आहे. तशा प्रकारे आता इथं पण तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता इथले फोटो ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून काय करायचं, 9.12च्या बिटला यायचं आहे. तर सर्वप्रथम काय करतो आपण इंटरनेट बंद करून घेऊ. तर 9.12च्या बिटला आल्यानंतर काय करायचं, डबल एकदा आपल्या ज्याची क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जे काय तुमचे फोटो असतील ते ॲड करायचे. पुढच्या बिटला जायचे, तुमचे काही एक्स्ट्रा पाठवता यायचा आहे ते कट मारून घ्यायचं आहे. आणि डबल पहिल्याच्या क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं, डबल जे काय दुसरा फोटो ॲड करायचा आहे पुढच्या बिटला जाऊन कट करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो, तशा प्रकारे तुम्ही काय करायचं, तुमचे फोटो जे काही बाप्पाचे असतील तुमच्याकडे ते तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर मी काहीसे मटेरियलमध्ये तुम्हाला बाप्पाचे फोटो दिलेलेच आहेत, पण तुमच्याकडे याच्यापेक्षा भारीतले असतील तर तुम्ही ते पण ॲड करून घेऊ शकता. काही विषय नाही मित्रांनो. जशा प्रकारे मी फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही काय करायचे, सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो, फटाफट फोटो ॲड करून घेतो, त्यानंतर तुम्हाला काय विषय करायचा आहे ते सांगतो. तर अशा प्रकारे जे की तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहेत, काही विषय नाही खतरनाकपैकी. तर अशा प्रकारे काय करू, फोटो ॲड करून घेऊ. तर आणि कोण पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून टाका. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं आहे, कारण नंतर तुम्ही विसरत असाल. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर काय करायचं, 10.1च्या बिटला यायचं आहे. येताशी आल्यानंतर काय करायचं आहे, तर मित्रांनो आता येताशी आल्यानंतर काय करायचं, जे काय त्याचा पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. सर्वात काय करतो, एअरपोर्टला आपण साईडला घेऊ, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ज्याच्या पुढचं जे काय इथला मोठा फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथून डुप्लिकेट लेअर इथं ऑप्शन येते तुम्हाला 2 नंबर दिसणार आहे, त्यावरती क्लिक करायचं. याची काय डुप्लिकेट लेअर होणार आहे. तर आता काय करायचं, जे काय डुप्लिकेट लेअर झालेली आहे वरची त्यावरती क्लिक करायचं. इथून मोठाची जायचं इथं 3 नंबरचा झूम आउटचा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल, त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. या पुढलं काय करायचं, अशा प्रकारे थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर इथून काय करायचं, आपल्याला इथंच एक मधोभागी तुम्हाला एक ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर 2 नंबरचं जे काय बॉर्डरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून काय करायचं, ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, जे काही खाली पट्टी आहे याला थोडंसं अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता एवढं काम केल्यानंतर जशा प्रकारे आपण याला केलेलं आहे तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, पुढच्या पण फोटोवरती क्लिक करायचं आहे, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डुप्लिकेट लेअरवरती क्लिक करायचं. जे का डुप्लिकेट लेअर झालेली आहे त्याला काय करायचं, इथून थोडंसं अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बारीक केल्यानंतर इथून बॅक यायचं, डबल एकदा मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून ॲड बॉर्डरवरती क्लिक करायचे.
तिथून अशा प्रकारे याला पण थोडीशी आपण बॉर्डर देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे काय करायचे, इथून डुप्लिकेट लेअर करून तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोटो बारीक वगैरे करायचे आहेत आणि याला काय करायचं, थोडीशी आपण बॉर्डर द्यायची आहे, म्हणजे एकदम खतरनाक दिसणार आहे. मी बॉर्डर काय करत आहे मित्रांनो, 19 ते 20 पॉईंटची ठेवलेली आहे, तर तुम्ही तुमच्या हिशोबात ठेवू शकता, काही विषय नाही. तर अशा प्रकारे करून घ्या, काही विषय नाही. एकदम खतरनाकपैकी बघू शकता मी करत आहे तशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॉर्डर वगैरे देऊन घ्यायचे आहे. तर मी काय करतो, अशा प्रकारे थोडंसं देऊन घेतो वगैरे, एवढं काम करून घ्या. तर काय नाही, एकदम सोपी स्टेप आहे, फक्त लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला समजणारच आहे. तर अशा प्रकारे थोडंसं बारीक करायचं, याला पण थोडीशी आपण बॉर्डर देऊन घेऊ. या बॉर्डरची साईज मी 19-20च्या हिशोबात ठेवून घ्यायची, एकदम खतरनाक दिसणार आहे. त्यानंतर आपलं अशा प्रकारे काय करायचं आहे, सर्व जे काय मित्रांनो तुम्ही हे अशा प्रकारे बारीक वगैरे करून घ्यायचे आहेत आणि याला जे की आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि इथून याला बॉर्डर पण देऊन घ्यायची आहे. तर मी काय करतो, सर्व अजय काय आपले बॉर्डर देऊन सर्व जे फोटो ॲडजस्ट करून घेतो आणि त्यानंतर त्याच्या पुढची जी काही स्टेप आहे ती तुम्हाला मी सांगतो काय करायची ते. तर बघू शकता मित्रांनो, आपण शेवटपर्यंत जे की आपण ॲडजस्ट करून घेतले आहे. तर एवढं ॲडजस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 9.2च्या बिटला यायचं आहे. तशी आपली कोटेशी यायचं तर 10.1च्या बिटला यायचं आहे, सॉरी 10.1च्या बिटला आल्यानंतर काय करायचं आहे, दुपारच्या असून काय करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. फक्त आता आपल्या गणपती बाप्पाची जे काही मी PNG बनवून दिलेली आहे ती PNG ॲड करायची. तुम्हाला मोठाशी जायचं आहे, त्यातून 3 नंबरला जे काही झुमचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि याला काय करायचं, अशा प्रकारे थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि याला काय करायचं, बरोबर अशा प्रकारे खालती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर काय करायचं, याला आता शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यात आपल्याला आता शेक इफेक्ट अप्लाय करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेक इफेक्ट प्रीसेट दिलेले आहे तिथून ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं, तर जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला पुन्हा एकदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, डायरेक्ट डेव्हलप PNG आहे, त्या डेव्हलप PNGच्या खालती आपण जे फोटो ॲड केलेले आहे ते तशी त्या सर्व डेव्हलप PNGच्या खालच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी फोटोला अप्लाय मारत आहे तशा प्रकारे तुम्ही काय करायचं, या फोटोला हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. म्हणजे जे का डेव्हलप आपले आहेत तिथपर्यंत जे का डेव्हलपच्या खालती फोटो आपले आहेत तर त्या सर्व फोटोला जे की हा इफेक्ट तुम्ही अप्लाय मारून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला आता शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आता जे काही दुसरा फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला पुन्हा एकदा आपल्याला इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर 10.1च्या बिटला आल्यानंतर इथं आपले 2 फोटो झालेले आहेत. पुढे ते जे काय खालचे फोटो आहेत ते सर्व खालचे जे काय फोटो आहेत त्या सर्व खालच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. वरचा फोटो सोडून द्यायचा आहे, जे काय त्याच्या खालचा फोटो येईल तर आपण हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो, तशा प्रकारे जे काय वरचा फोटो सोडून देऊन जे काय खालचे फोटो आहेत आपले तर त्याला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे काही विषय एकदम खतरनाकपैकी बघत राहा. सर्व जे की तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचा भाऊ सांगितच असते, तर स्किप केला नाही तर तुम्हाला एकदम टॉपमध्ये समजणार आहे. तर काही विषय नाही. तर बघू शकता अशा प्रकारे जे की आपण आता सर्व हे इफेक्ट अप्लाय केलेले आहे. तर त्यानंतर काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आता आपल्याला शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, आता जे काही तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे त्यातून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तिसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला पुन्हा एकदा ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपल्याला 9.12च्या बिटला यायचं आहे. तर इथे आल्यानंतर इथून जे काही बारीक फोटो आहेत तर ते सर्व जे काही इथले बारीक फोटो आहेत ते जितके पण इथले बारीक फोटो आहेत ते सर्व बारीक फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचं आहे. इथले सर्व जे काही बारीक फोटो आहेत काही विषय नाही, जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही इथले जे काही बारीक फोटो आहेत काहीशी, तर इथे थोडेसे बारीक फोटो आहेत ते सर्व जे काही बारीक फोटोला हा इफेक्ट अप्लाय मारून घ्या. त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आता आपल्याला शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही शेवटच्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. तर आता शेवटच्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन पुन्हा एकदा आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला पुढे जायचं आहे. आपले जे काही बरोबर 10.1च्या पुढे आपले जे 2 फोटो झाले होते तर खालच्या फोटोला आपण ऑलरेडी आता एक इफेक्ट पेस्ट केलंच लिहिलेला होता. तर आता वरचा जे का फोटो सोडला होता तर ते आता वरच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करत न्यायचे आहेत शेवटपर्यंत. काही विषय नाही, जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे शेवटपर्यंत पेस्ट करत न्यायचे आहे. जे काय वरचे फोटो आहेत आपले ते सर्व वरच्या फोटोला एकदम स्टेप बाय स्टेप तुमचा भाऊ सांगितच असते तुम्हाला, पण नाही स्किप केला तर तुम्हाला समजून जाणार आहे. तर अशा प्रकारे जे काही वरचे फोटो आपले राहिले होते तर सर्व जे काही इथले वरचे फोटो आहेत तर त्याला आपण हा इफेक्ट अप्लाय मारून घ्यायचा आहे. जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे फॉलो करा फक्त मी जे करत आहे तशा प्रकारे. तर एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं, पुन्हा एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे
आणि एकदा डबल एकदा आपल्याला अशी क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आणि मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायची. या बॉर्डरला काय करायचं इथून आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं. शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, ब्लँडिंग त्याचं जायचं, लाईटिंग त्याचं द्यायचं. इथून स्क्रीनचं एक ऑप्शन दिसून जाईल 1 नंबरला, त्यावरती क्लिक करायचं. आणि त्यानंतर आता जे काय आजचा व्हिडिओ आपल्याला बनवून रेडी झालेला आहे. तर त्यानंतर काय करायचं, व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं आपल्याला, इथं शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मग मला नक्की कमेंटमध्ये मग सांगू जा. मग भेटू द्या एखाद्या पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि जे का टॉप लेवलची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिकाल. तर मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.